हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू पीजी टेक अकॅडमी. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला फंक्शन हँडलिंग युझिंग पॉइंटर बघायचं आहे. मित्रांनो, आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये 5.1 आणि 5.2 हे दोन्ही घेतलेले आहेत. 5.3 आणि 5.4 याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये घेतो आणि हे सुद्धा 5.6 याच्या नंतरच्या लेक्चरमध्ये घेतो. पण या लेक्चरमध्ये मी फंक्शन युझिंग पॉइंटर्स घेणार आहे. फंक्शन विथ पॉइंटर्स म्हणजे पॉइंटरला फंक्शन सोबत कसं वापरलं जातं, पॉइंटर फंक्शन सोबत कसं प्रोग्राम मध्ये लिहिला जातो ती बघायचं आहे आपल्याला. चला तर मग आपण ते बघूया. पॉइंटर विथ फंक्शन. पॉइंटर विथ फंक्शन मी तुम्हाला, आपण जेव्हा फंक्शन युनिट पाहू लागलो, युनिट नंबर 4 फंक्शन्स मध्ये कॉल बाय रेफरन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की पॉइंटर काय राहतो. थोडक्यातच सांगितलं होतं पॉइंटर काय राहतो. तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की 5व्या युनिट मध्ये तुम्हाला पॉइंटर शिकाय भेटेल. तेव्हा मी तुम्हाला आणखीनच क्लिअर करून सांगतो. तर तुम्हाला पॉइंटर क्लिअर झाला, पण आता पॉइंटर विथ फंक्शन कसा होईल ते सांगतो मी बघा. तर मित्रांनो, पॉइंटर विथ फंक्शन म्हणजे काय, जेव्हा इथं हे काय राहतात, हे ए आणि बी व्हेरिएबल राहतात. ऍक्च्युअल व्हेरिएबल ए आणि बी राहतात. ऍक्च्युअल व्हेरिएबल न पास करता या व्हेरिएबलचा ऍड्रेस पास करायचा. कुठं? या एक्स ला आणि वाय ला या व्हेरिएबल्सचा ऍड्रेस पास करायचा. कधी? प्रोग्राम मध्ये. म्हणजे काय, ऍक्च्युअल व्हेरिएबल न पास करता या व्हेरिएबलचा ऍड्रेस पास करायचा, म्हणजे ते पॉइंटर पास करायचं. पॉइंटर एक प्रकारचं पॉइंटर पास करायचं. पॉइंटर द्वारा याला स्वॅप करायचं. स्वॅप म्हणजे काय, हे एकाची व्हॅल्यू ए ची व्हॅल्यू बी वर आणि बी ची व्हॅल्यू ए वर. तर स्वॅपिंगचा प्रोग्राम दाखवला आहे एक्झाम्पल साठी. तुम्हाला जेव्हा पॉइंटर विथ फंक्शन विचारलं गेलं आणि त्याचा एक्झाम्पल जर लिहायला सांगितलं तर तुम्ही हे प्रोग्राम लिहू शकता. मित्रांनो, प्रोग्राम म्हणजेच एक्झाम्पल राहतं आपल्या ह्यात प्रोग्रामिंग लँग्वेजचं, एवढं लक्षात घ्या. तर मित्रांनो, आता बघा पॉइंटर विथ फंक्शन मध्ये काय राहतं. वेन ऍक्च्युअल आर्ग्युमेंट कोणत्या राहतात, हे ए आणि बी हे ऍक्च्युअल आर्ग्युमेंट आहेत. वेन ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स आर पास्ड, वेन ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्स ऍड्रेस म्हणजे ह्यांचा ऍड्रेस ए आणि बी चा ऍड्रेस आर पास टू द फॉर्मल आर्ग्युमेंट. फॉर्मल आर्ग्युमेंट कोणते, एक्स आणि वाय हे फॉर्मल आर्ग्युमेंट आणि ऍक्च्युअल आर्ग्युमेंट ए आणि बी. जेव्हा ऍक्च्युअल आर्ग्युमेंटचा ऍड्रेस पास करतो आपण फॉर्मल आर्ग्युमेंटला, पॉइंटरला, व्हेरिएबल देन इट कॉल बाय रेफरन्स. म्हणजे काय, ते कॉल बाय रेफरन्स झालं म्हणजे काय, ए आणि बी चा रेफरन्स नी कॉल केले, त्याला ए आणि बी च्या व्हॅल्यूला ऍक्सेस केले. ए आणि बी चा रेफरन्स घेऊन ए आणि बी च्या व्हॅल्यूला ऍक्सेस केले. डायरेक्ट ए आणि बी ला ऍक्सेस केले का, तर नाही. ए आणि बी च्या मेमरी ऍड्रेस थ्रू त्याला ऍक्सेस केले. ए चा मेमरी ऍड्रेस या पॉइंटर एक्स वरती जाईन आणि बी चा मेमरी ऍड्रेस या पॉइंटर वाय वरती जाईन. इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो. डायरेक्ट होत आहे. पॉइंटर एक्स वरती ऍड्रेस येत आहे, पॉइंटर वाय वरती जात आहे. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं मित्रांनो. आता आपण काय करूया, दुसरं वाक्य घेऊया. कॉल बाय रेफरन्सचा अर्थच तो म्हणजे काय, एखाद्याच्या रेफरन्स थ्रू त्याला कॉल करणे. एखाद्याच्या रेफरन्स थ्रू. इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता पुढचं बघूया. इन केस ऍक्च्युअल आर्ग्युमेंट ऍड्रेस सेंड टू फॉर्मल आर्ग्युमेंट म्हणजे काय, ऍक्च्युअल आर्ग्युमेंटचा ऍड्रेस फॉर्मल आर्ग्युमेंटला सेंड करतो. म्हणजे काय, ऍक्च्युअल आर्ग्युमेंट कोणते, ए आणि बी ह्यांचा ऍड्रेस, हे पहा, ऍड्रेस ऑफ ए आणि ऍड्रेस ऑफ बी सेंड टू फॉर्मल आर्ग्युमेंट म्हणजे काय, फॉर्मल आर्ग्युमेंटला सेंड करतो त्याचा ऍड्रेस. इथपर्यंत तुम्हाला समजलं. तुम्ही म्हणतात सर तुम्ही इथं पॉइंटर डिक्लेअर केला नाही. मित्रांनो, पॉइंटर वरच डिक्लेअर केलाय. हे पहा, इथं डिक्लेअर केलाय काय, इथं फंक्शन डिक्लेअर केला स्वॅप नावाचा आणि त्याच्यामध्येच पॉइंटर डिक्लेअर केला. म्हणून इथं मध्ये या इंट मेन फंक्शन मध्ये डिक्लेअर करायची गरज नाही पॉइंटरला, कारण की इथं वरच डिक्लेअर केलाय. एकदा डिक्लेअर केला ना पूर्ण ह्याच्यामध्ये वापरता येतो. तुम्हाला माहिती, फंक्शनच्या बाहेर कोणतीही गोष्ट डिक्लेअर केली तर कोणत्याही फंक्शन मध्ये ती वापरला जाते. म्हणजे आता ही व्हॅल्यू ग्लोबल व्हॅल्यू झाली ना एक्स आणि वाय ची, पॉइंटर एक्स आणि वाय, म्हणजे ह्या पण फंक्शन मध्ये आणि या पण फंक्शन मध्ये दोन्ही मध्ये वापरता येते. इफ फॉर्मल आर्ग्युमेंट मेड सम चेंजेस देन इट्स डायरेक्टली एफेक्ट ऑन ऍक्च्युअल. फॉर्मल आर्ग्युमेंट मध्ये जर चेंजेस झाले तर ते डायरेक्टली एफेक्ट करणार ऍक्च्युअल आर्ग्युमेंट्सला. म्हणजे काय, या फॉर्मल आर्ग्युमेंट्स वरती काही चेंजेस झाले तर डायरेक्ट ऍक्च्युअल आर्ग्युमेंटला चेंजेस त्याचे डिस्प्ले करणार. इथपर्यंत तुम्हाला समजलं.
तर आता ही 2 वाक्य तुम्हाला समजले मित्रांनो. आता आपण प्रोग्राम बघूया याचा प्रोग्राम मी तुम्हाला टाईप करून दाखवतो की काय काय होत आहे, कसं कसं होत आहे प्रोग्राम मध्ये. त्याआधी तुम्हाला रिप्रेझेंटेशन सांगतो आणि प्रोग्राम मध्ये काय होणार आहे ते सांगतोय. या प्रोग्राम मध्ये काय होणार आहे, ए आणि बी ची ए ची व्हॅल्यू काय आहे 10 आहे. बिफोर ए ची व्हॅल्यू काय राहणार आहे 10 आणि 5 आणि आफ्टर स्वॅपिंग काय राहणार आहे, स्वॅपिंग कॉल फंक्शन केल्यानंतर काय राहणार आहे, ए ची व्हॅल्यू 5 होणार आहे आणि बी ची व्हॅल्यू 10 होणार आहे. म्हणजे काय स्वॅप होणार आहे, ए ची व्हॅल्यू बी वरती जाणार आणि बी ची व्हॅल्यू ए वरती येणार. त्याचं मेमरी रिप्रेझेंटेशन कसं असणार आहे ते बघा. ए वरती कोणती व्हॅल्यू आहे 5, बी वरती कोणती व्हॅल्यू आहे 10. त्याचा मेमरी ऍड्रेस कोणता असणार आहे 2020. त्याचा आणि दुसऱ्या ह्याचा मेमरी ऍड्रेस कोणता असणार आहे 3030. आणि तीच मेमरी ऍड्रेस पॉइंटर एक्स वरती स्टोअर होईल आणि तीच मेमरी ऍड्रेस नुसत्या एक्स वरती स्टोअर होईल आणि वाय हे बीचा मेमरी ऍड्रेस नुसत्या वाय वरती स्टोअर होईल. आणि पॉइंटर एक्स डिस्प्ले केल्यावर मला ए ची व्हॅल्यू येईल आणि पॉइंटर वाय डिस्प्ले केल्यावर मला बी ची व्हॅल्यू येईल. हे इतकं मेमरी रिप्रेझेंटेशन समजलं तुम्हाला. आता आपण हा प्रोग्राम घेऊया. चला तर मग आपल्या ऑनलाईन कंपायलर वरती जाऊया आपण. लेट्स गो. तर मित्रांनो आता आपण आपला प्रोग्राम घेऊया चला. तर फंक्शनचा प्रोग्राम कसा घेते पॉइंटर विथ फंक्शनचा. आधी एक फंक्शन डिक्लेअर करा वाईड नावाचा वाईड डाटा टाईपचा स्वॅप फंक्शन डिक्लेअर करा. त्यामध्ये 2 पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करा. एक पॉइंटर एक्स आणि इंट एक्स आणि इंट पॉइंटर एक्स आणि इंट पॉइंटर वाय असे 2 पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करा. सेमीकॉलमने क्लोज करा. इथपर्यंत तुम्हाला समजलं काय होत आहे किंवा एक स्वॅप नावाचं फंक्शन डिक्लेअर करा. त्याच्यात 2 पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. वाईड स्वॅप नावाचा फंक्शन डिक्लेअर केलं आणि वाईड त्याचा डाटा टाईप दिला. आता 2 व्हेरिएबल डिक्लेअर करू द्या मला ए आणि बी. ए वरती कोणती व्हॅल्यू टाकू 10 कॉमन बी व्हेरिएबल टाकू द्या आणि बी वरती कोणती व्हॅल्यू टाकू 5. सेम जी ते प्रोग्राम मध्ये व्हॅल्यूज होत्या त्याच प्रोग्राम मधल्या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत. आता प्रिंट एफ फंक्शन वापरून बिफोर ए आणि बी ची आणि बी ची व्हॅल्यू काय होती आणि आफ्टर ए ची आणि बी ची व्हॅल्यू काय असणार आहे ते दाखवायचं आहे. बिफोर स्वॅपिंग झाले आपल्याला माहिती की व्हॅल्यूज कशा होत्या पलटत्यात व्हॅल्यू म्हणजे काय होणार ए ची व्हॅल्यू बी वरती जाणार आणि बी ची व्हॅल्यू ए वरती येणार. बिफोर स्वॅपिंग झालेली आपल्याला कळायला पाहिजे, आफ्टर स्वॅपिंग झालेली हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. त्यामुळे आपण बिफोर स्वॅपिंग सुद्धा डिस्प्ले करणार आहोत आणि आफ्टर स्वॅपिंग सुद्धा डिस्प्ले करणार आहोत. इथं आता ए इक्वल टू आधी काय करा स्लॅश एन लावा. ए इक्वल टू %d करायचं आणि कॉमा देऊन ए ची व्हॅल्यू डिस्प्ले करा. आता हे ए साठी झाला. आता सेम बी साठी करायचं. बी साठी आता हे सेम ए साठी झालं. आता सेम प्रिंट एफ तेच बी साठी करायचं. स्लॅश एन बी इक्वल टू स्लॅश एन का म्हणून लावत आहे की कारण की एका लाईनीच्या खाली एक लगेच आउटपुटला येऊन जावं. %d कॉमा बी. इथं बी ची व्हॅल्यू डिस्प्ले केली. इथपर्यंत तुम्हाला समजलं. हे झालं बिफोर स्वॅपिंग. आता काय करणार मी स्वॅपिंग हा फंक्शनला कॉल करणार. स्वॅपिंग फंक्शनला कॉल करणार. फंक्शन कॉल कसा करते फंक्शन नेम लिहायचं SWAP स्वॅप. त्यामध्ये त्याचे आर्ग्युमेंट्स पास करायचे. आर्ग्युमेंट्स कोणकोणते आर्ग्युमेंट्स आहेत ही कशी कळणार आपल्याला. तर मित्रांनो आर्ग्युमेंट्स कोणते आहेत हे ए आणि बी हे ऍक्च्युअल आर्ग्युमेंट आहे पण आपल्याला पॉइंटर थ्रू करायचे. मग ऍक्च्युअल आर्ग्युमेंट सेंड करू का मी. जर पॉइंटर थ्रू करायचं नसतं तर मी ए कॉमा बी असं सेंड केलं असतं. मग ए आणि बी च्या व्हॅल्यू कशावरती गेल्या असत्या एक्स आणि वाय वरती गेल्या असत्या आणि डिस्प्ले झाला असता. आपला प्रोग्राम रन झाला असता.
पण इथं कशा थ्रू करायचे, पॉइंटर थ्रू. म्हणजे काय करावं लागेल मला, ए आणि बी डायरेक्ट पास करण्याऐवजी मला त्यांचा ऍड्रेस पास करावा लागेल. ऍड्रेस ऑफ ए आणि ऍड्रेस ऑफ बी यांचा मेमरी ऍड्रेस मला पास करावा लागेल. आता आफ्टर स्वॅपिंग प्रिंटएफ फंक्शन वापरून आफ्टर स्वॅपिंग ही करावं लागेल मला. आफ्टर स्वॅपिंग डिस्प्ले करावं लागेल. आता आफ्टर स्वॅपिंग झाल्यानंतर काय करायचे, आफ्टर स्वॅपिंग झाल्यानंतर मला फंक्शन डिक्लेरेशन लिहायचंय. प्रिंट एफ, मी एक एक लाईन तुम्हाला टाईप करून दाखवित आहे. माझा टाइम वेस्ट होत आहे तरी पण मी तुम्हाला टाईप करून दाखवित आहे, कारण की जर तुम्हाला समजलं तरच त्याचा फायदा होणार आहे, नसता मग काय होणार आहे फायदा त्याचा, तुम्हाला समजलं नाही तर. %d. मित्रांनो, तुमच्या युनिट टेस्ट मध्ये सुद्धा असे प्रोग्राम विचारले जातात बरं का. त्यामुळं जरा तुम्ही या प्रोग्रामाकडे सिरियसली बघत चला. याच्यावरती लक्ष देत चला. जसं जसं तुम्हाला वेळ भेटत चलन एक एक दोन दोन प्रोग्राम लिहित चला, हँड रन करीत चला, जेणेकरून तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेज हा सब्जेक्ट मध्ये कधी बॅक लागणार नाही आणि तुम्ही त्याच्यात फुल स्कोअर करू शकता. स्कोरिंग सब्जेक्ट राहतात प्रोग्रामिंगचे. आता मित्रांनो, हे झालं आपलं एकदा बिफोर स्वॅपिंग आणि एकदा आफ्टर स्वॅपिंग. इथपर्यंत तुम्हाला समजाल. इथे एकदा स्लॅश एन देऊ द्या. आता मित्रांनो, आता काय करायचं माहिती का मित्रांनो, आता फंक्शन डिक्लेरेशन झालं, फंक्शन कॉल सुद्धा झालं आणि आता फंक्शन डेफिनेशन लिहायची. फंक्शन डेफिनेशन लिहायची म्हटल्यावर काय करायचं, वाईड फंक्शनचं नाव काय, स्वॅप. त्याच्यामध्ये काय, पॉइंटर इंट पॉइंटर एक्स आणि कॉमा देऊन इंट पॉइंटर वाय, असे दोन पॉइंटर इथं सुद्धा डिक्लेअर करून टाकायचे. आणि इथं कॉमा द्यायचा नाही, सेमी कॉलम द्यायचा नाही, इथं काय द्यायचं, कर्ली ब्रेसेस. आणि कर्ली ब्रेसेस मध्ये त्यांचा डेफिनेशनचा प्रोग्राम लिहायचा. आधी आता स्वॅपिंगचं लॉजिक तुम्हाला माहिती आहे. स्वॅपिंगचं लॉजिक काय आहे तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काय काय लागणार आहे. स्वॅपिंगसाठी 3 व्हेरिएबल लागणार आहेत, ए बी आणि टेम्पररी TEMP. ए बी, आता ए बी ला XY समजून घ्या, 3 व्हेरिएबल लागणार आहेत. आता मला स्वॅपिंग करायची आहे मित्रांनो. या एक थांबा, मी काय करतो, डायरेक्ट 3च व्हेरिएबल घेऊन टाकतो. इथं 3 म्हणजे कशी, पॉइंटर एक्स पॉइंटर वाय आणि टेम्प, 3 व्हेरिएबल लागणार आहेत मला समजायचा. तर मित्रांनो, आता काय होणार माहिती का, मी काय करणार, टेम्प वरती व्हॅल्यू टाकणार. कशाची, या पॉइंटर एक्सची व्हॅल्यू टेम्प वरती टाकणार. पॉइंटर एक्स ची व्हॅल्यू सध्या किती आहे, पॉइंटर एक्स ची व्हॅल्यू किती आहे, पॉइंटर एक्स कोणाला पॉइंट करतो, ए ला. ए म्हणजे काय, ए ची व्हॅल्यू काय, 10, म्हणजे पॉइंटर एक्स ची व्हॅल्यू 10. पॉइंटर वाय ची व्हॅल्यू काय, पॉइंटर वाय ची व्हॅल्यू आहे 5, कशाला पॉइंट करतो, बी ला. आणि टेम्प ची व्हॅल्यू काय, टेम्प ची व्हॅल्यू सध्या काही नाही, 0 आहे. मग मी काय केलं, पॉइंटर एक्स ची व्हॅल्यू या टेम्प वरती टाकली. TEM काय, टेम्पररी व्हेरिएबल आहे. टेम्प म्हणजे काय झालं, पॉइंटर एक्स ची व्हॅल्यू टेम्प वरती गेली, म्हणजे ह्याची व्हॅल्यू ह्याच्यावरती आली. म्हणजे इथं काय झाली व्हॅल्यू, आता सध्याला 10 व्हॅल्यू झाली. त्यानंतर मी काय केलं, या पॉइंटर एक्स वरती पॉइंटर वाय ची व्हॅल्यू टाकली. मग काय झालं, ही व्हॅल्यू ह्याच्यावरती गेली. म्हणजे आता इथं कोणती व्हॅल्यू झाली, इथं 10 राहिली का, नाही, इथं 5 व्हॅल्यू आली. आणि आता मित्रांनो, मी काय केलं, त्यानंतर या पॉइंटर वाय वरती मी टेम्पची व्हॅल्यू टाकली, TEMP. म्हणजे काय केलं, या पॉइंटर वाय वरती या टेम्पची व्हॅल्यू टाकली, अशी इथं टाकली. म्हणजे काय झालं, ही व्हॅल्यू काय झाली, आता ही व्हॅल्यू ही नाही राहिली, ही व्हॅल्यू 10 व्हॅल्यू ह्याच्यावरती आहे. आता इथं कोणती व्हॅल्यू आली, ही 10 व्हॅल्यू इथं आली. म्हणजे झाली का बघा स्वॅपिंग मित्रांनो. हा 10 नंबर इकडे आला आणि हा नंबर इकडे गेला, 5 नंबर इकडे गेला, म्हणजे स्वॅपिंग झाली. मग त्याचं लॉजिक काय राहणार, हे राहणार,
हे राहणार. आधी आपल्याला काय करावं लागणार, टेम्प व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागणार. आता चला टेम्प व्हेरिएबल डिक्लेअर करतो. इंट टेम्प TEMP टेम्प व्हेरिएबल डिक्लेअर केला. आता त्याचं लॉजिक लिहायचे मला. लॉजिक काय राहणार बा, टेम्प लॉजिक काय राहणार, टेम्प 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 वरती कोणती व्हॅल्यू टाकायची मला, पॉइंटर एक्स ची, आणि क्लोज करून द्यायचं. त्यानंतर काय करायचं मला, पॉइंटर एक्स वरती कोणती व्हॅल्यू टाकायची, पॉइंटर वाय ची. पॉइंटर एक्स वरती इक्वल्स टू पॉइंटर वाय ची व्हॅल्यू टाकून द्यायची आणि याला हे करून टाकायचं, क्लोज करून टाकायचं. आणि लास्टला काय करायचं माहिती का, पॉइंटर एक्स वरती टेम्पची व्हॅल्यू टाकून द्यायची. पॉइंटर वाय वरती टेम्पची व्हॅल्यू टाकून द्यायची आणि याला क्लोज करून टाकायचं. आता मित्रांनो हे लॉजिक आणि हे लॉजिक सारखंच दिसत असेल तुम्हाला. हे लॉजिक इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता आपला प्रोग्राम जर आपण रन केला तर आपला प्रोग्राम रन होईल मित्रांनो, कारण की आपल्या प्रोग्रामचं लॉजिक सगळं सेम आहे. आणि रन झाल्याला कसं कळणार आपल्याला, ए आणि बी ची व्हॅल्यू एकमेकाला चेंज होणार. ए आणि बी ला काय व्हॅल्यू दिली, 10 आणि 5. ए ची व्हॅल्यू काय होणार, 5 होणार, आणि बी ची व्हॅल्यू 10 होणार. हे पहा मित्रांनो, ए ची व्हॅल्यू काय होती आधी 10 आणि पुन्हा बी ची व्हॅल्यू काय झाली 5. आता ए ची व्हॅल्यू काय झाली, आफ्टर स्वॅपिंग बदलल्या ना व्हॅल्यू, ह्याची व्हॅल्यू ह्याला गेली आणि ह्याची व्हॅल्यू ह्याला गेली. हे पहा, ए ची व्हॅल्यू काय आली 5 आणि बी ची व्हॅल्यू 10. पहा मित्रांनो काय होत आहे तिथं मला कळालं का, ऍक्च्युअल व्हेरिएबल ए आणि बी यांच्या व्हॅल्यूज टाकले. ह्यांचा ऍड्रेस कुणाला दिला मी, या पॉइंटर एक्स आणि पॉइंटर वाय ला. पॉइंटर एक्स आणि पॉइंटर वाय तुम्ही म्हणता सर डिक्लेअरच केलं नाही, पण इथं डिक्लेअर केलं ना, ह्या ग्लोबल लाईन मध्ये, ग्लोबल व्हेरिएबलच्या लाईन मध्ये इथं डिक्लेअर केला. म्हणजे ग्लोबल व्हेरिएबलच्या लाईन मध्ये डिक्लेअर केला म्हणजे इथं पण मला डिस्प्ले करता येतो, इथं पण मला डिस्प्ले करता येतो, इथं पण ऍक्सेस करता येतो, इथं पण ऍक्सेस करता येतो. हे तुम्हाला समजेल इथपर्यंत. आता मित्रांनो मग ह्याच्यात आल्या, ह्याच्यात व्हॅल्यू आल्या, ह्याच्यात ही व्हॅल्यू आली. मग काय झालं, ह्याच्यात ही व्हॅल्यू आली म्हणजे काय झालं, टेम्प एक डिक्लेअर केला. म्हणजे टेम्प वरती कोणती व्हॅल्यू टाकली, पॉइंटर एक्स कशाला पॉईंट करू लागला, 10 व्हॅल्यू या टेम्प वरती टाकली. याच्यावरती कोणती व्हॅल्यू टाकली, पॉइंटर वाय ची कोणती व्हॅल्यू, 5 व्हॅल्यू एक्स वरती आली. त्यानंतर टेम्पची व्हॅल्यू ह्याच्यावरती टाकली, पॉइंटर वाय वरती. म्हणजे काय, 10 व्हॅल्यू या बी वरती गेली, पॉइंटर वाय वरती. आणि इथं पुन्हा स्वॅपिंग फंक्शन झाल्यानंतर मी जेव्हा डिस्प्ले केला ए आणि बी ला, त्यांच्या दोघांच्या व्हॅल्यू स्वॅप झाल्या आणि आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला. आय होप आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. समजलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. बाय बाय.